हॅलो मित्रांनो. तर ओम नमः शिवाय. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर मजेत असाल, मी पण मजेत आहे. आज तब्येत थोडीशी डाऊन आहे. काल पण होती, पण काल थोडं काय वाटलं नाही, पण आज थोडंसं दुखतं आहे घसा. तर आता वाजले सकाळचे 7. तर आज लवकरच उठलेली आहे. एक तर मी म्हणजे उठले 3ला, काही 10 मिनटं कमी असताना उठले, परत झोपले. त्याच्यानंतर मला 4ला जाग आली. 4 सव्वा 4ला जाग आली. तर आज माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळं मी काय जास्त, कारण काल उपवास पण होता माझा. उपवास असल्यामुळं माझं आज थोडंसं तब्येत डाऊनच वाटते. तर आज काही कालचा पण सोमवार असल्यामुळं एक लक्षात घ्यायचा, जेव्हा माझा सोमवार असतो त्या टायमाला मला एक सकाळी मी रील्स वगैरे बनवते. नाही तर शक्यतो त्या दिवशी मी ब्लॉगच बनवत नाही, कारण की त्या दिवशी मला काही करायची इच्छाच होत नाही. खरं सांगते तुम्हाला. एक तर सकाळी थोडीफार होते, पण मग जास्त मला काही करायची इच्छा होत नाही. कारण ऑलरेडी माझा उपवास असतो. उपवास म्हणजे पाणी पण प्यायचं नसतं. तर संध्याकाळीवर फक्त पाण्यावरच उपवास सोडावा लागतो. पाणी आणि एवढं एक छोटासा खडीसाखरेचा खडा असतो, त्याच्यावर मला उपवास सोडावा लागतो. त्याच्यामुळं मला काही दिवसभर जमत नाही ब्लॉग वगैरे काढायला. आणि रील्स वगैरे काढते तर मी सकाळी सकाळी जेव्हा फ्रेश असते तेव्हा काढते. 1-2 रील्स काढते, ते पण काही काढत नाही. पण सध्या मी काढून राहिली. तर मला त्या दिवशी काय ब्लॉग वगैरे म्हणजे करायला जमत आहे, कारण मी सकाळी पण थोडंफारच काहीतरी बनवते. संध्याकाळी मी स्वयंपाकाला पण हात लावत नाही. कदाचित एखाद्या टायमाला मी करते, नाही तर माझी मुलगी सगळं करून घेते. त्याच्यामुळं मी म्हणजे स्वयंपाक वगैरे पण काही बनवत नाही त्या दिवशी. तर त्या दिवशी माझा काही ब्लॉग वगैरे राहत नाही. तर आज पण माझा कालचा पूर्ण दिवस उपवास असल्यामुळं संध्याकाळी उपवास मी जेव्हा सोडते त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी सकाळ ते संध्याकाळ पूजा वगैरे करताना मला काय वाटत नाही, थोडं फ्रेशच वाटतं. पण त्या दिवशी माझ्या पोटात काहीच नसतं आणि उपवास असतो एवढा कडक. उपवासाची तर सवय होऊन गेली, पण बाकीच्या गोष्टी करायची इच्छाच होत नाही, कारण पूर्ण जीव गळून जातो उपवासाने. तर असा साधा जर उपवास असला तर आपण फराळ वगैरे सगळं खाऊ शकतो, निदान पाणी तरी पिऊ शकतो. पण इथं पाणी पण मला प्यावं लागत नाही, पाणी पण पित नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण गळून जाते. तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर असं वाटतं का काही खावं, काहीतरी म्हणजे भूक लागल्यामुळं असं वाटतं काही खात राहावं. पण खायला बसल्यानंतर आपण थोडंसंच खातो, त्याच्यानंतर परत खायची इच्छा होत नाही. तसं दिवसभर थोडा अर्धा दिवस झाल्यानंतर असं वाटतं आता हळूहळू आपण खात राहतो, काही ना काही थोडं खात राहतो. त्याच्यानंतर एनर्जी येते. एनर्जी आल्यानंतर मग असं वाटतं हां ठीक आहे, आता थोडंसं आपल्याला बरं वाटतं आहे, आता थोडंसं आपल्याला ताकद आली अंगामध्ये, एनर्जी आलेली अंगामध्ये. मग तेव्हा असं वाटतं हां करू. मग ज्या दिवशी माझा सोमवारचा उपवास वगैरे असतो, एखादा सोमवार असा असतो का ठीक आहे चला आपल्याला थोडंसं फ्रेश वाटतं आहे, आता आपण त्या टायमाला काहीतरी करून तर एखाद्या सोमवारी माझ्याकडून मी सकाळी किंवा संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ किंवा ब्लॉग काढायचा प्रयत्न करते. पण इतर जे बाकीचे सोमवार असतात तेव्हा मला असं म्हणजे इच्छाच होत नाही काय करायची. दुसऱ्या दिवशी पण मला जास्त इच्छा होत नाही. दुसऱ्या दिवशी पण मी हलकं-फुलकंच काहीतरी हे करते. आता बी मला बनवायचा आहे स्वयंपाक अजून, तर मी हलकं-फुलकंच बनवेन. पण ज्याच्यामधले जे 5 ते 6 दिवस असते तेव्हा मला काय वाटत नाही. एक तर मला रविवारपर्यंत पण काय वाटत नाही. सोमवारचा उपवास सकाळपासनं तर मंगळवारचं दुपारपर्यंत मला असं वाटतं की मी खूपच थकलेली आहे. माझ्या अंगात काहीच ताकद राहिलेली नाही आहे. मला काहीच करायची इच्छा होत नाही. पण लेडीजला काही करावंच लागतं घरामध्ये. सगळ्यांचं बघावंच लागतं असं नाही. पण माझ्या घरातले समजून घेतात सोमवारच्या दिवशी पण, आणि दुसऱ्या दिवशी तर करावंच लागतं. बघा, व्यक्ती पुरुष असो किंवा मुलं किंवा पुरुष ते एका बायकोवर डिपेंड असतात, कारण की त्यांनी ते एक दिवस समजून घेऊ शकतात, पण दुसरा दिवस नाही समजू शकत. पण मुलं तर आपल्यावर डिपेंड असतात. तर त्याच्यामुळं आपणच थोडंसं हे करायचं आणि
करत राहायचं, धकत राहायचं. त्याच्यामुळे मी मंगळवारी काही करत नाही. त्या मंगळवारी मी साधं सिंपल पोळ्या करते. तर मी आज सिंपलच करणार आहे. तर आज काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही. संध्याकाळी हवं तर तुम्हाला छानपैकी रेसिपी दाखवेल संध्याकाळी पण. आणि मी आज पूजाला वगैरे पण गेलेले, कारण की माझी सोमवारची पूजा असते. सोमवारची पूजा असल्यामुळं मी आज म्हणजे आधीच मी काल 3:30ला उठल्यामुळं मला सकाळी जाग आली होती 3 वाजता. पण 3 वाजेच्या आधी आली होती. 3ला 10 मिनिटं कमी असताना. तर मला असं वाटलं की ठीक आहे, आपण 3:30पर्यंत अजून झोपू. 3:30 पावणे 4पर्यंत झोपू. पण झोप लागल्यामुळं मला डायरेक्ट 4ला जाग आली. 4 ते 4:15ला जाग आली. मग आपलं अंघोळ सगळं आवरता अंघोळ करताना आपलं वॉशरूम वगैरे सगळं जाताना अर्धा पाऊण तास निघून जातो. त्यानंतर आपण पूजेला बसतो. पूजेला बसल्यानंतर जी माझी सोमवारची पूजा असते ती मी मंगळवारी उचलते. त्याच्यात माझा अर्धा तास निघून जातो. मी त्या दिवशी मी काही मंदिरात जात नाही दर्शनाला. इतर वेळी पूजा नसते, उपवास नसतो. 2 दिवस मला उपवास आणि पूजा वगैरे असते. त्याच्यामुळे मला काही एवढं जमत नाही. तरी मी प्रयत्न करते टाकायचा. जे काय असेल ते मी टाकायचा प्रयत्न करते. तर दुसऱ्या दिवशी मला आज पूजा उचलायची म्हणजे मंगळवारी. सोमवारी माझी पूजा असते, मंगळवारी मला पूजा उचलायची असते. तर ती पूजा करता मला एक 15-20 मिनटं निघून जातात. त्याच्यानंतर मी माझी पूजा करते. त्याच्यामुळे मला मंदिरात काही जायला जमत नाही आणि सकाळी ब्लॉग काढायला पण काही जमत नाही. आता काल पूजा केल्यामुळं तेव्हा सकाळी उठतो आपण सोमवारी, तेव्हा आपल्याला एनर्जी असते की माझा आता उपवास आहे. तेव्हा उठल्या आपण उपवास वगैरे करतो. त्याच्यानंतर जसा दिवस निघतो, जसा दिवस जातो, तेव्हा असं म्हणजे मला नवीन खूप वाटायचं की मला एवढा कडक उपवास आहे. मग मी गळून जायचे, मला अंगात ताकद राहत नव्हती. पण मला आता काही वाटत नाही. पण मग तरी पण थोडंफार एनर्जी कमी होते अंगामधली. मग त्याच्यानंतर मी पूजा उठल्यानंतर असं फ्रेश वाटतं. त्यानंतर आपण दाखवतो का मी पूजा केली बुवा, असं तसं सगळं दाखवतो. पण जसा दिवस जातो तर आपण काय अन्न पाणी पण घेत नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपण बोलणं कमी केलं किंवा काही आता ब्लॉगमध्ये जरी म्हणायचं तर बोलावंच लागतं किंवा घरामध्ये बोलावंच लागतं. मी त्या दिवशी शांत असते. घरामध्ये बोलत नाही जास्त, काही नाही, कारण की त्या दिवशी एनर्जीच नसते. मग ते दिवस निघत जाता संध्याकाळी पूर्ण पूजा मला 3-3:30ला पूर्ण ओढली होऊन पूजा करावी लागते सगळ्या गोष्टी. त्यानंतर घरी येऊन पोथी वाचायची. मी माझी पूर्ण एनर्जी निघून जाते. त्याच्यामुळे मी सोमवारी काहीही बनवायचा प्रयत्न करत नाही. ना शॉर्ट व्हिडिओ, ना व्लॉग, ना काही काहीच टाकायचा प्रयत्न करत नाही. फक्त आतासुद्धा मी स्वयंपाक तुम्हाला सांगितलंच, मी हलकाच बनवणार. मग दुसऱ्या दिवशी उठायचं. त्याच्यानंतर उपवास आपण एकदा पाणी पिल्यानंतर परत पाणी प्यायचं नाही. एकदाच जिथं पूजा झाली तिथं पाणी पिल्यानंतर परत पाणी लावायचं नाही तोंडाला. त्याच्यानंतर मग तसंच झोपायचं. मग दुसऱ्या दिवशी उठायचं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपल्याला अंगात एनर्जी कमी झालेली वाटते. पण जेव्हा उठतो आपण थोडं फ्रेश वाटतं, पण अंगामध्ये ताकद कमी झालेली वाटते. त्याच्यामुळे मला काही जमत नाही टाकायला. तरी मी आता नाही करून माझी पूजा वगैरे होऊन माझं आता 7 वाजेनंतर 7 किती वाजलेले आता 7 वाजून 10 मिनटं झालेली. तर माझी पूजा वगैरे होऊन मी 6पर्यंत पूजा करून बसले. जास्त वेळ पूजेला पण बसले नाही. तर अर्धा 1 तास मी बसले. मी आधी उपवास सोडलेलाच होता काल. पण आज मी महादेवापाशी जे केळ वगैरे, जे फळं वगैरे ठेवतो, जे काय ठेवतो ते आपण दुसऱ्या दिवशी घ्यायचं. आता काल माझ्या मुलीने जी खीर वगैरे बनवली तर त्याच्यावर मी आज उपवास सोडला. नाही तर केळावर उपवास सोडते. अर्धा 1 तास बसते, रिलॅक्स होते. खाल्ल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर मग पुढच्या कामाला मी सुरुवात करते. तर मी एकदम मंगळवारपासून तर शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत आपली शॉर्ट ब्लॉग, रेसिपी या गोष्टी टाकायचा प्रयत्न करा. पण जेव्हा नाही आला तेव्हा मग समजून घ्यायचं माझा सोमवारचा उपवास असल्यामुळं मला काही जमत नाही टाकायला. आणि रेसिपी वगैरे पण काही राहत नाही, कारण मी सोमवारी संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे काही करत नाही. तर सकाळी जे करते ते पटकन धावपळीत राहतं, कारण की माझी पूजाची धावपळ असते. किंवा इथं पण एकदम सिंपल करते. मी सोमवारी पण एकदम काही जास्त करत नाही. आणि संध्याकाळी तर मी किचनकडं पण बघत नाही. एखाद्या वेळेस वाटलं मला करायचं, इच्छा वाटली तर करते. जर माझं दुखायला लागले अंग वगैरे किंवा मी गळूनच गेले तर मी त्यावेळेस मी काही करत नाही. तर आता मी तुम्हाला एक नंतर टाकेल आता रेसिपी म्हणजे आता ह्याच्यानंतरची रेसिपी टाकेल तुम्हाला. आणि आज शॉर्ट काढायचा प्रयत्न करा.
शॉर्ट म्हणजे संध्याकाळी शॉर्ट वगैरे टाकायचा प्रयत्न करा. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर नमस्कार.